पिंजऱ्यातला बंद पोपट 11 वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाने सीबीआयला करून दिली आठवण। दिल्लीतील दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने जामीन दिलाय। केजरीवाल यांना जामीन मंजूर करताना न्यायाधीश भुइया यांनी सीबीआय संबंधी महत्त्वाची टिप्पणी केली आहे। सीबीआयला पिंजऱ्यातील बंद पोपटाची जी प्रतिमा आहे त्यातून मुक्त झालं पाहिजे असं न्यायाधीश भुइया म्हणाले। सीबीआयला हे दाखवून द्यावं लागेल की ते पिंजऱ्यातील बंद पोपट नाहीये, ते मुक्त आहेत। निष्पक्ष तपास झाला नाही ही धारणा बदलली पाहिजे असंही जस्टिस भुइया म्हणाले आहेत। जामिनाबद्दल जस्टिस भुइया यांनी सहमती व्यक्त केली, पण सीबीआयच्या अटकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं। त्यांनी अटकेच्या वेळेवर हा प्रश्न विचारला। सीबीआय प्राथमिक तपास संस्था आहे, तपास व्यवस्थित झाला नाही असा संदेश जायला नकोय। पिंजऱ्यातील बंद पोपटाची सीबीआयची प्रतिमा बदलली पाहिजे असं जस्टिस भुइया यांनी म्हटलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, दिल्ली।